Hello student, welcome back our session that is basic biology. In this video we have learned about kingdom Protista. In last video we have learned about kingdom Monera. Okay, so without wasting our time, let us start our topic that is kingdom Protista. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, जो लास्ट व्हिडिओ होता तर त्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण किंगडम मोनेरा याच्यात येणारे जे ऑर्गॅनिझम आहे किंवा सजीव आहे तर त्यांचे कोणकोणते गुणधर्म असतात, म्हणजे आपल्याला समजा एखाद्याने सांगितलं की मोनेरा किंगडम मधला ऑर्गॅनिझम ओळखायचा असेल तर त्याचे कॅरेक्टर कोणते असतात, तर ते कॅरेक्टर आपण जो लास्ट व्हिडिओ होता 1.3चा त्याच्यामध्ये शिकलो. आज आपल्याला नवीन किंगडम शिकायचा आहे ज्याचं नाव आहे किंगडम प्रोटिस्टा. आलं लक्षात? बघा, हा जो प्रोटिस्टा किंगडम आहे तर या प्रोटिस्टा किंगडम मध्ये येणारे ऑर्गॅनिझम जे तर ते एक पेशीय आहेत, पण त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस आहे, खरा न्यूक्लियस आहे, आणि खऱ्या न्यूक्लियसला आपण काय म्हणत असतो, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. तर बघा, तेच कॅरेक्टर आपण या ठिकाणी पाहणार आहे. ऑल द युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. या ठिकाणी आपण जर म्हणलं तर या किंगडम मध्ये येणारे सगळे सजीव जे तर ते कसे आहेत, एक पेशीय आहे. युनिसेल्युलर म्हणजे they made from one cell or single cell, and eukaryotic means true nucleus is present. ज्याच्यामध्ये खरा न्यूक्लियस प्रेझेंट असतो तर ते ऑर्गॅनिझम कोणते असतात, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता इथून पुढची जी इव्होल्युशन आहे किंगडम प्रोटिस्टा पासून पुढची जी इव्होल्युशन आहे, मग याच्यात येणार फंगस येणार, प्लांट्स येणार, ॲनिमल्स येणार, तर त्यांच्यामध्ये कोणती सेल असणार, युकॅरियोटिक सेल असणार आहे. ओके, बघा, these organisms are linked with all eukaryotic kingdom like plantae, fungi and animalia. बघा, हा जो किंगडम आहे, कोणता किंगडम, किंगडम प्रोटिस्टा. तर या किंगडम प्रोटिस्टा मध्ये येणारे सगळे ऑर्गॅनिझम जे, ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, हे काय आहेत, लिंक आहेत. लिंक म्हणजे लिंक पूल म्हणू आपण. दोघांमधला या ठिकाणी जो घटक आहे, समजा दोन घटकांना ज्यावेळेस आपण शो करत असतो त्या दोघांमधला जॉईंट म्हणू आपण. तर या ठिकाणी प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक यांची मधली ही एक लिंक आहे. कोणता किंगडम, किंगडम प्रोटिस्टा. म्हणजे इथून येणारे सगळे सजीव जे, मग ते वनस्पती असतील, बुरशी असेल किंवा प्राणी असतील, तर हे काय आहे, किंगडम प्रोटिस्टाशी लिंक आहेत. ओके, बघा, पहिला जो घटक आहे तर तो आपण या ठिकाणी शिकणारे प्रोटिस्टाच्या बाबतीत, तो म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्ट. वनस्पती सारखे दिसणारे प्रोटिस्ट. आलं लक्षात? आणि वनस्पती सारख्या दिसणाऱ्या प्रोटिस्टला म्हणतात क्रायसोफाइट. काय म्हणतात त्यांना, क्रायसोफाइट. क्रायसोफाइट म्हणजे एक सिंपली अर्थ घेतला त्याचा तर अल्गी. क्रायसोफाइट्स कशाला म्हणणार आपण, अल्गीला. अल्गी माहिती आहे ना, शैवाल. आलं लक्षात? तर ते कशामध्ये येणार या ठिकाणी, प्रोटिस्टा किंगडम मध्ये येत असते. ओके, तर बघा, हे जे अल्गी, तर ही अल्गी एक प्रकारची प्रोटिस्ट आहे, पण तिचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कोणासारखं दिसतं, वनस्पतींसारखं दिसते. म्हणून आपण कोणता टॉपिक पाहतोय, प्लांट लाईक प्रोटिस्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रायसोफाइट. बघा, क्रायसोफाइट इन्क्लूड डायॲटम्स अँड गोल्डन अल्गी. बघा, हे जे क्रायसोफाइट्स आहे तर या क्रायसोफाइट्समध्ये म्हणजे अल्गीमध्ये दोन प्रकारचे घटक येत असतात. डायॲटम्स, हा डायॲटम जो आहे तर तो एक आपण म्हणणारे शिंपल्यासारखा आकाराचे अल्गीचा प्रकार आहे, आणि गोल्डन अल्गी. लक्षात, गोल्डन अल्गी हा सुद्धा या ठिकाणी आपण म्हणणारे अल्गीचे भरपूर प्रकार असतात. रेड अल्गी असते, ग्रीन अल्गी असते, त्याच्यानंतर ब्राऊन अल्गी असते, त्याच्यातलाच हा गोल्डन अल्गीचा सुद्धा एक प्रकार आहे. तर हे जे वेगवेगळे अल्गीचे प्रकार आहे तर हे प्रोटिस्टच आहेत, पण यांना काय केलेले, वनस्पती सारखे दिसतात म्हणून प्लांट लाईक प्रोटिस्ट या ग्रुपमध्ये त्यांना ऍड करण्यात आले. बघा, सम ऑफ देम शो of a hard silicon cell wall called diatomaceous earth. It is formed due to accumulation of cell wall deposition or deposits. बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, काही प्रोटिस्ट जे तर काही प्रोटिस्टच्या बॉडीच्या वरती एक हार्ड सिलिकॉनची सेल वॉल तयार होत असते. हा लक्षात? आणि ही जी हार्ड सिलिकॉन ची जी सेल वॉल तयार झालेली तर हिला म्हणतात डायॲटमेसियस अर्थ. म्हणजे जे डायॲटम्स असणारे अल्गीचे प्रकार येथे तर या डायॲटम्सवर काय होणार आहे, सिलिकॉन म्हणजे कॅल्शियमची कवरिंग त्या ठिकाणी तयार होणार. आणि ही कवरिंग कशामुळे तयार झालेली की
असंख्य जे मिनरल्स समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये असतं, तर त्यांचं डिपोजिशन त्या सेल वॉलवर झाल्यामुळे, आलं लक्षात, त्या ठिकाणी त्या सेल वॉल ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे, ॲक्युम्युलेशन म्हणजे संचय होणे, आलं लक्षात, म्हणजे जी सेल वॉल आहे तर त्या सेल वॉलवर समुद्रात असलेले वेगवेगळे क्षार जे, तर त्यांचं संचय झाला, संचय झाल्यामुळे या ठिकाणी सेल वॉलचं रूपांतर कशात झालंय, डाय ॲटॅमेसियस अर्थमध्ये. ओके, पुन्हा बघा, दे आर फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम, म्हणजे जे प्रोटिस्ट वनस्पतीसारखे असतात तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस असणार आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी, तर ती या ऑर्गॅनिझममध्ये आढळून येत असते. बघा, हे जे क्रायसोफाइट्सचे किंवा प्लांट लाईक प्रोटिस्टचे, तर यांचे वेगवेगळे युजेस आहे. त्याच्याचपैकी एक यूज तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा, डाय ॲटम्स यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. बघा, डाय ॲटम जे, तर डाय ॲटमचा यूज कशासाठी केला जात असतो, पॉलिशिंगसाठी. पॉलिशिंग म्हणजे जसं आपण आपल्याकडे लाकडांना पॉलिश मारत असतो, आपण वार्निश वगैरे यूज करत असतो बघा, गोल्डन कलर असतो त्याचा, नवीन लाकूड असेल त्याला आपण कलर यूज करत असतो गोल्डन कलरचा, लक्षात, वार्निश म्हणतो आपण. तर असे वार्निश वगैरे तयार करण्यासाठी या अल्गीचा वापर केला जातो, किंवा फिल्ट्रेटिंग पेपर तयार करण्यासाठी सुद्धा या अल्गीचा वापर केला जात असतो. ओके, तर या ठिकाणी प्रोटिस्टमधले काही जे वनस्पतीसारखे दिसणारे जे प्रोटिस्ट आहे त्यांच्या बाबतीत आपण शिकलो. ओके, आता काही प्रोटिस्ट असे की जे प्रोटिस्ट ॲनिमल सारखे पण दिसतात, प्राण्यासारखे पण प्रोटिस्ट दिसतात. कारण मगाशी काय सांगितलं मी तुम्हाला की प्रोटिस्ट जे, इट इज अ लिंक बिटवीन फंगी, प्लांटी अँड ॲनिमलिया, म्हणजे वनस्पती, प्राणी आणि बुरशी यांचा दरम्यानचा एक पूल आहे प्रोटिस्ट. मग काही प्रोटिस्ट हे प्राण्यासारखे दिसतील, काही प्रोटिस्ट हे वनस्पतीसारखे दिसतील, काही बुरशीसारखे दिसतील, काही युग्लिनासारखे दिसतील. ओके, तर बघा, जे प्रोटिस्ट प्राण्यासारखे दिसतात त्यांच्यामध्ये कोणते गुणधर्म असतात या गोष्टी आपण या ठिकाणी शिकून घेऊया. पहिली थिंग या ठिकाणी कॅरेक्टर लक्षात घ्या, दे आर ऑल्सो टर्म प्रोटोझोअन. बघा, प्राण्यासारखे दिसणारे जे प्रोटिस्ट आहे तर त्या प्रोटिस्टला काय म्हणतात, प्रोटोझोअन. लक्षात, प्रोटोझोन असं आपण म्हणू शकतो. प्रोटो म्हणजे प्रिमेटिव्ह, झोन म्हणजे ॲनिमल, प्रिमेटिव्ह ॲनिमल जे प्रोटोझोनमध्ये येत असतात. ओके, दे लॅक सेल वॉल. आता आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे, वनस्पती पेशींमध्ये पेशीभित्तिका असते आणि प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका ॲब्सेंट असते. ओके, म्हणून या ठिकाणी काय सांगितले, हे जे प्रोटिस्ट आहे हे प्राण्यासारखे दिसणारे, मग त्यांच्यामध्ये सेल वॉल असणार का, नाही. बघा, दे आर हेट्रोट्रॉप. हे जे ॲनिमल सारखे प्रोटिस्ट आहे ज्यांना आपण प्रोटोझोअन म्हणतोय, तर हे प्रोटिस्ट हेट्रोट्रॉप असतात. हेट्रोट्रॉप म्हणजे परपोषी, दुसऱ्यांवर अवलंबून असतात. कारण आपल्याला माहिती आहे की प्राणी जे, तर ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. बघा, दीज किंगडम इंक्लुडिंग प्रिमेटिव्ह ॲनिमल फॉर्म. प्रोटिस्ट हा जो किंगडम आहे, तर या किंगडममध्ये पूर्वीच्या काळातले जे ॲनिमल सारखे स्ट्रक्चर होते तर ते आपल्याला या प्रोटिस्टमध्ये पाहायला मिळत असतात. अमिबा इज अ प्रोटोझोअन हॅव सुडोपोडिया ॲज अ लोकोमेट्री ऑर्गन. आता अमिबा सगळ्यांना माहिती आहे, अमिबा इज अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम. लक्षात, मग हा जो अमिबा आहे तर या अमिबाला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी कोणता लोकोमोटरी ऑर्गन दिलेला असतो, सुडोपोडिया. डायग्राममध्ये बघा, याला म्हणतात सुडोपोडिया. आणि याच लोकोमोटरी ऑर्गनच्या मदतीने अमिबा एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जात असतो. लोकोमोटरी ऑर्गन म्हणजे स्थलांतर करण्यासाठी जो ऑर्गन असतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला पाय आहेत, आपण एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी पायांचा वापर करतोय. लक्षात, तसं अमिबाला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी कशाचा वापर करतो, तो सुडोपोडिया. लक्षात, त्याचे लोकोमोटरी ऑर्गन विचारला जात असतो प्रश्न. बघा, एंटोअमिबा इज अ एंडोपॅरासाइट अँड कॉज एम्बोटिक डिसेंट्री. बघा, या ठिकाणी अजून एक सांगितलं, अमिबामध्ये एक त्याचाच एक उपघटक येत असतो ज्याला म्हणतात एंटाअमिबा. हा जो एंटाअमिबा आहे तर हा आपल्या इंटेस्टाईनमध्ये राहतो, आपल्या आतड्यांमध्ये राहत असतो. एंडोपॅरासाइट येतो. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी लक्षात असलं पाहिजे पॅरासाइट. व्हॉट इज मीन बाय पॅरासाइट? Parasite means those organisms which are depend on another organism, that is called as
पॅरासाइट. मग देअर इज 2 टाइप्स ऑफ पॅरासाइट. पॅरासाइटचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहे. एक्झो पॅरासाइट, एंडो पॅरासाइट. एक्झो पॅरासाइट म्हणजे जो बाहेर जगतो आपल्यावर त्याला म्हणतात एक्झो पॅरासाइट, आणि जो आपल्या शरीरामध्ये राहून जगतो तर त्याला म्हणतात एंडो पॅरासाइट. साधं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हेड लायसिस, डोक्यामध्ये आपले उवे असतात, हे कोणत्या पॅरासाइटमध्ये येत असतात? एक्झो पॅरासाइटमध्ये येत असतात. किंवा जी खाट असते तर तिच्यामध्ये ढेकून असतो, आलं लक्षात? हा ढेकून जो आहे तर तो सुद्धा काय असणार आहे? एक्झो पॅरासाइट असणार आहे, आलं लक्षात? आणि आपल्या शरीरामध्ये राहणारे जे पॅरासाइट आहे तर त्यांना काय म्हणतात? एंडो पॅरासाइट. मग या ठिकाणी काय सांगितलं आहे? अमिबाचाच एक ग्रुप आहे, एंटा अमिबा म्हणतात त्याला, आणि हा एंटा अमिबा एंडो पॅरासाइट जो आहे तर तो आपल्यामध्ये अमिबोइक डिसेंट्री, ज्याला आपण म्हणतो अतिसार, आलं लक्षात? तर तो अतिसार पसरवण्याचं काम करत असतो. त्यानंतर बघा, फ्लेजिलेटेड प्रोटोझोन हॅव फ्लेजिला ॲज अ लोकोमेटरी ऑर्गन. काही ॲनिमल लाईक प्रोटीज जे तर त्या प्रोटीसला फ्लेजिला असतात, म्हणजे शेपूट असतात, आलं लक्षात? आणि या शेपूटच्या मदतीने हे जे फ्लेजिलेटेड जे प्रोटिस्ट आहे तर ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जात असतात. त्यानंतर इतर सुद्धा गुणधर्म आपल्याला बघायचे. तर बघा, ट्रायपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लेजिलेटेड पॅथोजन विच कॉजेस स्लीपिंग सिकनेस. बघा, ट्रायपॅनोसोमा एक्झाम्पल काय सांगितलंय मी तुम्हाला? ट्रायपॅनोसोमा इट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. प्राण्यांसारखे प्रोटिस्ट जे तर त्याचं हे एक उदाहरण आहे. ओके, जसं अमिबा सांगितला तसा ट्रायपॅनोसोमा किंवा एंटा अमिबा उदाहरणं सांगितले तुम्हाला. तर हा जो ट्रायपॅनोसोमा आहे तर या ट्रायपॅनोसोमामुळे काय घडून येत असते? स्लीपिंग सिकनेस. कारण हा पॅथोजन आहे, रोगकारी ऑर्गॅनिझम आहे, आलं लक्षात? फ्लेजिला म्हणजे याच्या शेपूट पण असणार आहे, आणि याच्यामुळे जो आजार होत असतो त्या आजाराला म्हणतात स्लीपिंग सिकनेस. अनिद्रा म्हणतो आपण त्याला, झोप नाही येणे, आलं लक्षात? कशामुळे? ट्रायपॅनोसोमा नावाच्या प्रोटिस्टमुळे. त्यानंतर बघा, पॅरामेशियम इज अ सिलिएटेड प्रोटोझोन हॅव्हिंग सिलिया फॉर लोकोमोशन. या ठिकाणी लक्षात घ्या, पॅरामेशियम आपण लहानपणापासून शिकत आलोय. पॅरामेशियम हा जो सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तर हा सुद्धा प्रोटोझोन आहे. प्रोटोझोन म्हणजे प्रिमेटिव्ह ॲनिमल आहे, आलं लक्षात? आणि याला लोकोमोशनसाठी सिलिया प्रेझेंट असतात, आलं लक्षात? बघा डायग्राममध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, या ज्या बाहेर तुम्हाला हेअर लाईक स्ट्रक्चर दिसते याला म्हणतात सिलिया. त्यानंतर पुन्हा डायग्राममध्ये बघा, इन पॅरामेशियम गुलेट अ कॅव्हिटी ओपन ऑन अ सेल सरफेस. त्यानंतर काय सांगितलंय बघा डायग्राममध्ये, की हा जो पॅरामेशियम आहे तर या पॅरामेशियम मध्ये एक कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीला म्हणतात गुलेट, आलं लक्षात? आलं लक्षात? आणि ही जी कॅव्हिटी ओपन्स ऑन द सेल सरफेस, ही कॅव्हिटी कुठं ओपन होत असते? पेशीच्या सरफेसवर ओपन होत असते. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट, प्लाझ्मोडियम इज अ स्पोरोझोन प्रोटोझोआ इट कॉज मलेरिया. बघा, प्लाझ्मोडियम हा सुद्धा एक काय आहे? प्लाझ्मोडियम काय आहे? प्रोटिस्ट आहे, आलं लक्षात? कोणत्या प्रकारचा प्रोटिस्ट? हा स्पोरोझोन प्रोटोझोआ आहे, आलं लक्षात? म्हणजे स्पोर प्रोड्यूस करणारा प्रोटिस्ट आहे, प्रिमेटिव्ह ॲनिमल आहे. आणि या प्लाझ्मोडियममुळे कोणता आजार होतो आपल्याला? मलेरिया. बघा, एखाद वेळेस तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जात असते, मलेरिया इज कॉज्ड बाय. मलेरिया कशामुळे होतो? तिथं मॉस्किटोचा ऑप्शन पण असतो, आलं लक्षात? पण मॉस्किटो त्याचं राईट आन्सर नाही, प्लाझ्मोडियम हे त्याचं राईट आन्सर आहे. कारण मॉस्किटो इज अ वेक्टर. मॉस्किटो काय असणार आहे? वेक्टर. आणि स्पेशली फिमेल मॉस्किटो. मेल मॉस्किटो जे तर ते सँग्युवरस नसतात, फिमेल मॉस्किटो जे आहे तर त्या सँग्युवरस असतात. सँग्युवरस म्हणजे ब्लड फिडर, रक्तावर जगणारे जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना म्हणतात सँग्युवरस. मग या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला, की हा जो प्लाझ्मोडियम आहे हा मॉस्किटो आणि ह्युमन बिंग यांच्यामध्ये राहणारा एंडोपॅरासाइट आहे. आणि या एंडोपॅरासाइटमुळे आपल्याला कोणता आजार होत असतो? मलेरिया. कोणता आजार होतो? मलेरिया. मग मलेरिया कशामुळे होतो बरं? प्रोटिस्टमुळे. कोणता प्रोटिस्ट? प्लाझ्मोडियम. त्यानंतर पुन्हा अजून या ठिकाणी प्रोटिस्टमध्ये तिसरा प्रकार येत असतो तो म्हणजे डायनाफ्लेजिलेट. डायनाफ्लेजिलेटच्या बाबतीत जर म्हणलं, डाय म्हणजे 2, फ्लेजिला म्हणजे टेल्स. 2 टेल असलेले जे
फ्लेजिलेट्स असणारे किंवा आपण म्हणणारे ऑर्गॅनिझम असणारे जे प्रोटिस्टमध्ये येतात त्यांना म्हणतात डायनाफ्लेजिलेट्स. ओके, डायग्राममध्ये त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. बघा, दीज आर ॲक्वॅटिक. डायनोफ्लेजिलेट जे तर ते काय आहेत, ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक याचा अर्थ काय बरं, ॲक्वॅटिक पाण्यात राहणारे. ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यात राहणे. मोस्टली मरीन. कोणत्या पाण्यात जास्त राहत असतात हे, मरीन वॉटरमध्ये. आता मरीन वॉटर म्हणजे काय बरं, फ्रेश वॉटर, मरीन वॉटर, असे दोन प्रकार असतात वॉटरचे. लक्षात, फ्रेश वॉटर, मरीन वॉटर. अजून एक प्रकार असतो ब्रॅकिश वॉटर म्हणतात त्याला. हे तिघे प्रकार अगोदर लक्षात घ्या. फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी. गोड पाण्यामध्ये नदी, तलाव, सरोवर, त्याच्यानंतर छोटासा समजा एखादा स्रोत असेल पाण्याचा तो. ओके, आणि दुसरा घटक जर म्हणलं आपण तर तो आहे बघा मरीन वॉटर. मरीन वॉटर म्हणजे आपण म्हणणारे समुद्रातलं पाणी. कोणतं पाणी म्हणणार, समुद्रातलं पाणी. आणि तिसरा प्रकार सांगितला तुम्हाला ब्रॅकिश वॉटर. ब्रॅकिश वॉटर म्हणजे खूप क्षारयुक्त जे पाणी असते, खाडी म्हणतो आपण, खाडी, बंगालची खाडी ऐकलं असेल, इंग्लिश खाडी शब्द ऐकला असेल. इथलं जे पाणी असते त्याची क्षारता जास्त असते, त्याला म्हणतात ब्रॅकिश वॉटर. ओके, तर डायनोफ्लेजिलेट कोणत्या पाण्यात आढळून येतात, मोस्टली मरीन, म्हणजे जास्त करून कोणत्या पाण्यात असणारे, जे समुद्राचं पाणी त्या पाण्यामध्ये आढळून येत असतात. बघा, द सेल वॉल इज मेड अप फ्रॉम सेल्युलोज. कशापासनं सेल वॉल तयार होते या ऑर्गॅनिझमची, सेल्युलोज पासनं. लक्षात, सेल्युलोज हा पॉलिसॅकराइडचा प्रकार आहे. लक्षात, कार्बोहायड्रेटमध्ये जे वेगवेगळे मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड असतात, तर त्याच्यामध्ये सेल्युलोज जो आहे तर तो या ठिकाणी डायनोफ्लेजिलेटची पेशीभित्तिका तयार करत असतो. दे पजेसेस पेअर ऑफ फ्लेजिला. नावाचाच अर्थ तुम्हाला मगाशी सांगितला, डायना म्हणजे दोन, फ्लेजिला. लक्षात, यांना दोन फ्लेजिला असतात, दोन शेपूट असतात. दे हॅव wide range photosynthetic pigment which can be yellow, green, brown, blue and red. बघा, हे जे डायनोफ्लेजिलेट्स प्रोटिस्ट आहे तर या डायनोफ्लेजिलेट प्रोटिस्टमध्ये वेगवेगळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडवून आणण्यासाठी जे कलर आवश्यक असतात, पिगमेंट आवश्यक असतात, तर ते पिगमेंट आपल्याला वाईड रेंजमध्ये म्हणजे खूप प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. जसा पिवळा कलर असेल, हिरवा कलर असेल, किंवा ब्राऊन कलर असेल, ब्ल्यू कलर असेल, रेड कलर असेल, तर असे वेगवेगळे कलर जे तर ते यांच्यामध्ये भरलेले असतात. कारण हे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी तर ती यांच्यामध्ये घडून येत असते. बघा, गोनिओलेक्स इज अ डायनोफ्लेजिलेट is responsible for famous red tide. It make even sea appear red. बघा, एक डायनोफ्लेजिलेटचं उदाहरण तुम्हाला सांगितले, गोनिओलेक्स. कोणतं सांगितले, गोनिओलेक्स. हा गोनिओलेक्स जो आहे हा डायनोफ्लेजिलेटचा एक प्रकार आहे. अँड डायनोफ्लेजिलेट इज अ टाइप ऑफ प्रोटिस्ट. ओके, दिस गोनिओलेक्स डायनोफ्लेजिलेट रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टाइड. समुद्रामध्ये जी लाल भरती येत असते, पाणी लाल दिसत असते एखाद वेळेस. ओके, डायग्राममध्ये पहा, दिस इज अन रेड टाइड. लक्षात, अँड दीज रेड टाइड इज कॉज्ड बाय गोनिओलेक्स. म्हणजे समुद्राला जी भरती येणार आहे तर ती लाल कलरची जर भरती येत असेल, टाइड म्हणजे काय, भरती येणे. भरती ओहोटी तुम्ही शिकला असाल 10th पर्यंत, जॉग्राफीमध्ये असते बघा. ओके, तर समुद्राला जर भरती आली असेल आणि ती लाल कलरची असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये कोणता डायनोफ्लेजिलेट असतो, गोनिओलेक्स. लक्षात, याच्यामुळे समुद्राच्या पाण्याला कोणता रंग येत असतो, लाल. आणि समुद्र सुद्धा कोणत्या रंगाचा दिसत असतो, लाल रंगाचा दिसत असतो. ओके, हे झाले या ठिकाणी डायनोफ्लेजिलेटच्या बाबतीत. जे खाऱ्या पाण्यात राहतात, आपल्या समुद्राच्या पाण्यात राहतात, स्वयंपोषी, कारण फोटोसिंथेसिस त्यांच्यामध्ये घडून येतात. त्यांना दोन शेपूट असतात. त्यांची जी पेशीभित्तिका आहे तर ती सेल्युलोजपासून तयार झालेली, आणि समुद्रामध्ये लाल भरती घडवून आणण्याचं काम हे डायनोफ्लेजिलेट्स करत असतात. नंतर काही प्रोटिस्ट जे तर ते फंगी सारखे दिसत असतात, बुरशी सारखे दिसत असतात. तर बघा, दे आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप मायक्सोमायसेट. जे प्रोटिस्ट बुरशीसारखे दिसतात ते कोणत्या ग्रुपमधनं येत असतात, मायक्सोमायसेट. नावं व्यवस्थित ऐकायचं, लक्षात, प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित करायचं. बायोलॉजीमध्ये दीर्घ श्वास घ्यावा लागत असतो, दीर्घ स्वर काढावा लागत असतो त्याचा, मायक्सोमायसेट. लक्षात,
These are saprophytic organism and found on decaying leaves. हे जे मायोक्सिमायसिट्स ग्रुपमध्ये येणारे जे प्रोटिस्ट आहे ज्यांना आपण फंगी लाईक प्रोटिस्ट म्हणतोय, तर हे प्रोटिस्ट कसे ऑर्गॅनिझम आहे? सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम आहे. सॅप्रोफायटिक याचा अर्थ काय बरं? कुजणाऱ्या पदार्थांवर जगणाऱ्या सजीवांना सॅप्रोफाइट म्हणतात. ओके, मग हे जे फंगस आहे प्रोटिस्ट लाईक फंगस जे, तर ते कशावर जगताय? डिकेइंग लीव्ज, म्हणजे जे वनस्पतीचे पानं सडतायत समजा वरून पडल्यानंतर त्यांचं विघटन होणार आहे, हा लक्षात, ते सडणार आहेत, तर त्यांना सडवण्याचं काम हे जे मायोक्सिमायसिट्स ग्रुपमध्ये येणारे जे प्रोटिस्ट आहे किंवा फंगी तर ते करत असतात. त्यानंतर काही प्रोटिस्ट असे आहेत की जे युग्लिना सारखे दिसतात. काही प्रोटिस्ट कसे दिसतात? युग्लिना सारखे दिसत असतात. अँड सच अ प्रोटीन इज कॉल्ड ॲज युग्लिनॉइड. लक्षात, युग्लिना सारख्या दिसणाऱ्या प्रोटिस्टला काय म्हणत असतात? युग्लिनॉइड. दे लॅक सेल वॉल बट टप कवरिंग इज प्रेझेंट विच इज मेड अप फ्रॉम दी प्रोटेनेसियस पेलिकल. आणि ही जी कवरिंग आहे तर ही कवरिंग कशापासून तयार झालेली? प्रोटिनेसियस पेलिकल पासून तयार झाली. डायग्राम मध्ये पहा तुम्ही की यांच्यामध्ये पेशीभित्ती का ॲब्सेंट आहे? लॅक याचा अर्थ काय घ्यायचा? ॲब्सेंट. लक्षात. आणि यांना जी टप कवरिंग यांचं जी सेल आहे तिच्यावर असली, आता सेल एकच असणार आहे या सजीवांमध्ये, तर ही जी एक सेल आहे तर ही कशापासून तयार झालेली? प्रोटीनच्या पेलिकल पासून तयार झालेले. बघा, दे पजेसेस टू फ्लॅजिला, वन इज शॉर्ट अँड अनदर इज लॉंग. युग्लिनॉइड जे, तर युग्लिनॉइडला दोन टेल असतात, दोन शेपूट असतात, त्याच्यातली एक शॉर्ट असते तर दुसरी कशी असते? लॉंग. एक शेपूट लहान असणारी तर दुसरी लांब असणारी. आता महत्वाचं कॅरेक्टर, दे बिहेव ॲज अ हेटेरोट्रॉपिक इन द absence ऑफ लाईट बट possesses pigment similar that of higher plant for photosynthesis. बघा, हे जे युग्लिनॉइड आहे तर हे युग्लिनॉइड जर प्रकाश उपलब्ध नसेल तर अशा वेळेस कोणासारखा बिहेव करतात? हेटेरोट्रॉप सारखा, परपोषी सारखा. आणि प्रकाश उपलब्ध असेल तर अशा वेळेस जे वेल डेव्हलप्ड प्लांट्स आहे ज्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडून येते तर त्यांची सारखीच प्रोसेस या सजीवांमध्ये सुद्धा घडून येते. म्हणजेच काय, तर प्रोटिस्ट असा प्रोटिस्टाचा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये काही प्रोटिस्ट असे की जे प्रकाश उपलब्ध असेल तर तो स्वतःचं स्वतः तयार करून घेतात फोटोसिंथेटिक प्रक्रियेद्वारे, कारण त्याच्यात पिगमेंट असणार आहे. आणि प्रकाश उपलब्ध नसेल तर अशा वेळेस ते काय करणारे? दुसऱ्या सजीवावर जगून त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह करून घेणारे. ओके, युग्लिनॉइड इज अ लिंक बिटवीन प्लांट अँड ॲनिमल. वनस्पती आणि प्राणी यांच्या निर्मितीमध्ये युग्लिनॉइड जी तर ती पूल असते. दोघांमधला या ठिकाणी जवळचा संबंध आहे. वनस्पती तयार करण्यामध्ये, म्हणजे प्रोटिस्टपासनं वनस्पती तयार झाल्यात, फंगस तयार झालेत, ॲनिमल तयार झाले. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय प्राणी वनस्पती या दोघांमधली जी लिंक आहे तर ती कोण आहे? युग्लिनॉइड. आणि युग्लिनॉइड इज अ एक्झाम्पल ऑफ प्रोटिस्टा. लक्षात. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो की किंगडम प्रोटिस्टा जो आहे, किंगडम प्रोटिस्टामध्ये येणारे सगळे सजीव एकपेशीय आहेत. दे आर युनिसेल्युलार अँड युकॅरियोटिक. महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवायचा, युकॅरियोटिक. म्हणजे वेल ऑर्गनाइज न्यूक्लियसपासनं हे ऑर्गॅनिझम तयार झालेले आहेत. आणि हे जे प्रोटिस्ट आहे तर या प्रोटिस्टमध्ये वेगवेगळे जे सेल अंगके, जसं डबल मेम्ब्रेन बाउंडेड जे सेल ऑर्गनल जे, तर ते सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. जरी आपल्याला टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितले नसेल पण तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं. लाईक मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, देन गोल्गी बॉडीज, दीज डबल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनल्स प्रेझेंट इन टू दी प्रोटिस्टा. ओके, त्यानंतर इतर गोष्टी जर म्हणल्या आपण, दे आर लिव्हिंग इन वॉटर, देट मीन्स दॅट दे आर ॲक्वॅटिक, म्हणजे हे पाण्यात राहतात म्हणून त्यांना आपण ॲक्वॅटिक म्हणत असतो. ओके, त्यानंतर पुन्हा अजून इतर गोष्टी जर म्हणल्या तर यांना सिम्बायोटिक म्हणतात. सिम्बायोटिक याचा अर्थ असा एकटे राहणारे, फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे. ओके, तर असे प्रोटिस्ट जे काही प्लांटसारखे होते, काही अल्गीसारखे होते, काही ॲनिमल्ससारखे होते, काही युग्लिनासारखे होते, काही डायनोफ्लेजिलेट्स होते,
तर या प्रोटिस्टा किंगडममध्ये येणाऱ्या सजीवांच्या बाबतीत आपण शिकलो. म्हणजे हे जे गुणधर्म शिकलो आपण, असे गुणधर्म असलेला पृथ्वीवरचा कोणताही सजीव जर तुम्हाला भेटला तर तो कोणत्या किंगडममध्ये येतो? किंगडम प्रोटिस्टा. हा त्याचा मागचा उद्देश आहे की तुम्हाला कोणताही सजीव ओळखण्यासाठी त्याचे गुणधर्म कोणते, त्याचे कॅरेक्टर कोणते हे माहीत असणे गरजेचं आहे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की समुद्राला लाल भरती येत असते, लाल पाण्याची भरती येत असते. मग ही कशामुळे येत असते? त्याच्यात असलेला जो डायनोफ्लेजिलेट्स आहे त्याच्यामुळे येत असते. ओके, म्हणजे हा जो या ठिकाणी डायनोफ्लेजिलेट आहे तर तो काय घडवून आणत असतो? त्या पाण्यामध्ये लाल पिगमेंट जे तर ते सोडतो आणि त्याच्यामुळे पाण्याचा रंग जो आहे तर तो लाल होऊन जात असतो. ओके, ठीक आहे.